नमस्कार, कसे आहात तुम्ही? आपण भेटताय लक्की भाऊ शोध, जे की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. चला त्यांच्याशी बोलूया. जे दादा वळवी आहेत, त्यांची ज्या समाजकंटकांनी धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला, जो मराठे आणि त्यासोबत एक पोलीस अधिकारी चौधरी होता, त्याच्या साक्षीने उपस्थित त्या एक आदिवासी समाजसेवकाचा खून झाला. त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण देशातील आदिवासी तरुणांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आज समाजसेवकांवरती जर असे हल्ले होत असतील, समाजाची सेवा कशी करायची, त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दत्ता साहेब यांना भेटलो. आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली. साहेबांनी सांगितलं की आम्ही संबंधित आरोपींना अटक केलेले, त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे, ॲट्रॉसिटी दाखल केलेली, अजूनही इतर काही कलम लावायचं आहे, ते लावण्याचा आम्ही तपासाच्या अंती कलम लावू आम्ही. त्यासोबत जो पोलीस अधिकारी होता चौधरी, तो त्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचा. त्या चौधरी पोलिसाला यांनी निलंबित केले, त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा आहे आणि ॲट्रॉसिटी त्याच्यावरती दाखल झालेली. त्याचसोबत जयदादा वळवीच्या कुटुंबावरती काही हल्ला झाला काही बैलांकून, आणि उलटे जयदादांच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केले. ते खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि आदरणीय SP साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला की ते गुन्हे आम्ही नक्कीच मागे घेऊ आणि त्यांच्यावरती ज्या ज्या आरोपींवरती काहींवरती ॲट्रॉसिटी दाखल केली, हा मर्डरचा गुन्हा दाखल केलाय. आम्हाला स्वतः त्यांनी FIR दिला दोन्ही घटनेच्या. परंतु अशा घटना या महाराष्ट्रात घडू नये, या देशात घडू नये, त्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. कारण असे जे गुन्हेगार असतील, अशा गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालू नये. कारण जनता जर आंदोलन हातात घेतलं तर अशा गुन्हेगारांना जनता ठेचल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा समाजसेवकांवरती जर हल्ले होत असतील, समाजाची सेवा कोण करेल, देशाची सेवा कोण करेल, ही पण शंका उपस्थित होते. त्यामुळं कायद्याचे रक्षक आहे, आम्ही पोलीस प्रशासनाचा मान सन्मान देतो, परंतु पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत जावी ही विनंती करतो. आणि नक्कीच आमचा SP साहेबांवरती विश्वास आहे, दत्ता साहेबांवरती, की ते त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तपास करतात आणि जयदादाच्या आरोपींना नक्कीच कठोर सजा होणार हा आमचा विश्वास आहे आता आजच्या निवेदनाच्या माध्यमातून. परंतु येत्या 24 तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की नंदुरबार शहरामध्ये जयदादाच्या समर्थनार्थ जो मूक मोर्चा निघणार आहे, त्या मूक मोर्चाच्या संदर्भात कोणी सोशल मीडियावरती पोस्ट बनवत असेल, कोणी व्हिडिओ बनत असेल, त्यांनी चुकीचे व्हिडिओ अजिबात बनवू नये. त्यांनी जयदादाला न्याय मिळावा यासाठी चांगले व्हिडिओ बनवावं, जेणेकरून समाजाची नंदुरबार जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील आपल्या आदिवासी समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. परंतु जाळून टाकू, मोडून टाकू, दगडफेक करू, तोडफोड करू, अशा प्रकारचे व्हिडिओ तरुणांनी कोणी बनवू नये. कारण असे जर व्हिडिओ बनवले, जर एखादी घटना घडली, समजा विरोधकांनीच जर त्यांचे माणसं पाठवले आपल्या मोर्चामध्ये आणि त्यांनीच जर काही घटना घडून आणली, काही कृत्य घडून आणली विरोधकांनीच, आणि ते जे व्हिडिओ बनवणारे लोक आहेत ती त्यांच्यावरती येईल सर्व आरोप. आणि त्या माध्यमातून जो आपला जयदादासाठी जो तपास सकारात्मक चांगला तपास चालू आहे SP साहेबांकडून, तो तपास वेगळ्या दिशेने जाईल आणि जयदादाचा तपास तसाच राहून जाईल. त्यामुळे जयदादाला जर खरंच तुमची इच्छा असेल न्याय मिळावा आणि त्या आरोपींना खरंच सजा व्हावी, ही जर तुमची इच्छा असेल, सगळ्यांनी आदरणीय या नंदुरबार जिल्ह्याचे SP साहेब यांना त्यांच्या टीमला सहकार्य करावे आणि शांततेमध्ये हा मूक मोर्चा काढावा. कोणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही असं कृत्य करू नये, ही मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना, तरुणांना विनंती करतो. आणि नक्कीच मला माहिती आहे माझा आदिवासी समाज बांधव नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून नक्कीच चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार नाही आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल. कारण ही लढाई आपली सगळ्यांची, आपली हक्काची, जयदादा आपला आहे, त्यामुळे त्याला न्याय मिळावा म्हणून मी स्वतः आज SP साहेबांना भेटलो. मालतीताई होते, अंकुश दादा, ही सगळी टीम होती आपले. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळे सहकार्य करतील. सगळ्यांना मी हात जोडतो, विनंती करतो सगळ्यांना. जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार, जय भीम, जय शिवराय. लकी भाऊ, एक प्रश्न होता. हा आदिवासींचा जिल्हा आहे, तुम्ही एक राष्ट्रीय अध्यक्ष आहात.
तर एक आदिवासीच्या जिल्ह्यात एक आदिवासी युवकाची, जो की सर्व इव्हन महाराष्ट्रात नव्हे, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये त्यांचं वलय आहे, एक समाज म्हणून, एक तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कसं पाहता एक आदिवासी, एक मोठ्या माणसाची, एक समाजसेवकाची हत्या होते, तर तुमचं मत त्याच्यावर काय? आणि आदिवासी जिल्ह्यात एक आदिवासी युवकांची त्याबद्दल आज काय झालंय, आज ते समाजसेवक होते, मी बी एक समाजसेवक आहे, आज त्यांचा खून झालाय, उद्या माझा होईल खून, उद्या काही समाजकंटक एक जातीवादी लोक आहेत, यांची इच्छाच नाही की आदिवासी समाजाला न्याय मिळावा. आणि आज समाज कुठंतरी शिक्षणाच्या प्रवाहात येतोय, चांगल्या प्रगतीपथावर येतोय, हे काही लोकांना देखवत नाही. त्यामुळे काहीतरी कुरापत काढून काहीतरी कटकारस्थान रचून समाजसेवकांचा वरती घाला घातला जातो, त्यांचा मर्डर केला जातो. त्या निषेधार्थ जयदादा चांगला कार्यकर्ता होता, समाजासाठी लढायचा, झगडायचा, अन्यायाला विरोध करून, अत्याचाराला विरोध करून न्याय मिळवून द्यायचा. त्यामुळे आज मी स्वतः SP साहेबांना भेटायला आलोय की अशा घटना कुठेही घडू नये. आज त्यांच्यावरती हल्ला झाला, उद्या माझ्यावरती होईल. SP साहेबांचे या संदर्भात काय मत आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात बोलणार आहात का? आज SP साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रति दिले. त्यांनी आम्हाला जे FIR आहेत, दोन्ही गुन्हे दाखल झालेत, ते गुन्ह्याच्या प्रत पण दिले आम्हाला. आणि त्या अनुषंगाने आता SP साहेब तपास करतात, पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहेत. नक्कीच मला विश्वास आहे की SP साहेब दत्ता सरांच्या माध्यमातून जो नेतृत्वाखाली तपास चालू आहे, त्याला नक्कीच जयदादाला न्याय मिळणार आहे. आणि त्याच माध्यमातून अशा घटना घडू नये, या निंदनीय घटना आहेत ती, आणि ह्या काळेमाग फासणाऱ्या घटना आहेत. आणि असे जे समाजकंटक असतील, अशा समाजकंटकांना समाजानेही त्याच वेळेस तिथं त्याला त्याची जागा दाखवून द्यायचं काम केलं पाहिजे, त्याला ठेचायचं काम केलं पाहिजे. जर असे कोणी गावगुंड कृत्य करत असतील तर नाही. त्यामुळे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही निवेदन पाठवणार आहे, आदिवासी विकास मंत्री यांनाही, माननीय राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान यांनाही मी निवेदन पाठवणार आहे की अशा घटना या देशामध्ये, महाराष्ट्रात घडतात. समाजसेवकांना सुरक्षा कोण देणार? समाजसेवकांना पण सुरक्षा मिळाली पाहिजे, जे समाजासाठी काम करतात. तो छोटा का होईना कार्यकर्ता असू द्या, मोठा का असू द्या, पण प्रत्येकाला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि इतर समाजाचे लोक छोटे मोठे राहतात, त्यांना लगेच पोलीस संरक्षण मिळलं जातं. पण आदिवासी समाजाचं आंदोलन असलं तरी कोणत्या सरकारचं लक्ष नसतं आणि कोणाचं संरक्षणाचं पण लक्ष नसतं. प्रश्न असा आहे, इथचे पूर्ण ट्रायबल जे आमदार आहेत, आदिवासी आमदार आहेत, तुमचं काही त्यांच्या संदर्भात विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आवाज उठण्यावर, याच्यावर काही तुम्ही बोलणार आहात का? त्यांची भेट घेणार आहात का? आणि संबंधित युवकांना आमचा जो मेसेज आहे, तर हा विधानसभेत किंवा विधान परिषद, तुम्हाला एक सांगू का, खरं सांगायचं म्हणजे आम्ही आहेत चळवळीचे कार्यकर्ते, आम्ही काही तर राजकारण म्हणून आलो नाही. एक समाजकारण, सामाजिक बांधिलकी करून आमचा भाऊ येतो, आमच्या भावाला न्याय मिळावा. आता नंदुरबारमध्ये आदरणीय आमशादादा पाडवी, आदरणीय राजेशदादा पाडवी या दोन्ही आमदारांनी चांगला पाठपुरावा केला, SP साहेबांना भेटले आणि ते समाजासाठी लढत असतात. परंतु हे बाकीचे जे आमचे आमदार, खासदार, ते गांडूळ झाले, याच्यात धमक नाही, समाजासाठी लढायची हिंमत नाही. यांच्यामुळे अशा घटना घडतात. आणि असेच लोक आहेत ना, आरोपींना पाठीशी घालायचं काम करतात आणि समाजावरती अन्याय होण्यासाठी कारणीभूत असलेले हे बाकीचे आमदार, खासदार आहेत. आणि हे जोपर्यंत समाजाच्या पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत समाजाला कधी न्याय मिळणार नाही. ह्या सगळ्या आमदार, खासदारांनी आदरणीय आमशादादा पाडवी, आदरणीय राजेशदादा पाडवी ह्या दोन्ही आमदाराचा आदर्श घ्यावा, महाराष्ट्र सर्व आदिवासी आमदार खासदारांनी. नाहीतर हातामध्ये बांगड्या भरावा यांनी. हा माझा या माध्यमातून संदेश आहे यांना. वाऱ्यावरती येईल, आजच वाऱ्यावरती आलाय. आज आपण बघतोय सभागृहात, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कोणी आमदार आवाज उचलत नाही, कोणता खासदार उचलत नाही. हे फक्त मुंबईला जातात, दिल्लीला जातात, दारू मट्टा खातात आणि समाजामध्ये येतात, मतदारसंघात येतात आणि एक गाजर दाखवायचं आश्वासन देतात. पण तिकडं मस्त मजा बिजा मारायला जातात, पण समाजाचे प्रश्न हे पार्लमेंटमध्ये, विधानसभामध्ये कधी उचलत नाही. त्याच्यामुळे यांच्या भरोश्यावर राहून आम्हाला कधी न्याय मिळणार नाही. ही लढाई आमची, रस्त्यावरची लढाई, चळवळीची लढाई, सर्व आदिवासी क्रांतिकारकांचं बलिदान आहे. ते बलिदान आम्ही वाया जाणार नाही. त्यांच्या बलिदानाच्या विचाराची प्रेरणा आमच्या, ते विचाराच्या प्रेरणेने नक्कीच आम्हाला न्याय मिळेल. जय पहिले मी महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आव्हान करते, बिरसा मुंडा, खाजा नाईक, ज्या संविधानिक लेवलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक लेवलची चळवळच्या हिशोबाने या आंदोलनामध्ये सामील करण्यासाठी आमचं व आम्ही
आदिवासी काय आहोत येत्या 24 तारखेला मूक मोर्चा जो आहे सर्व युवकांनी एक मूक मोर्चाला पाठिंबा द्यावा. आपली हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात भारतात ओळखला जाणारा जिल्हा आहे व जय बाबाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे. या मोर्चाला गालबोट लागायला नाही पाहिजे म्हणून युवकांनी त्या दिवसाला शांत रीतीने यावं व जय बाबा व अक्षय या दोघांना या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली ही लढाई आहे. ही संविधानिक लेवलची लढाई आहे. ज्या महापुरुषांचा आपण आदर्श घेतो म्हणजे बिरसा मुंडांचं, तर त्या बिरसा मुंडांची वेळ आहे आता दाखवून देण्याची. सळसळणारं रक्त आहे, वेदना भरपूर झालेल्या आहे. कारण की आज बघायला गेलो अवघ्या महाराष्ट्रात आदिवासी समाजावर अत्याचार अन्याय होत असतो, पण या अन्यायाला कोणताही कायदा सुव्यवस्था हातात न घेता आपण कायद्याने चालणं खूप गरजेचं आहे. सर्वात मी विनंती करेल सोशल मीडियावरती जे बसून व्हिडिओ आहे म्हणून कोणीही चुकीचा मेसेज बाहेर फोडवर करू नये. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारे लोक हे प्रत्येक लेवलला सक्रिय आहे आणि व त्या कुटुंबाला पाठबळ देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्की भाऊ जाधव यांच्याशी बोललो. चला मित्र परत भेटू. नमस्कार.